तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज संभाजीनगर आणि जालना दौऱ्यावर असतील। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक सुद्धा घेणार आहेत। संभाजीनगर येथे राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत। विधानसभेसाठी राज ठाकरेंकडून आता मराठवाडा आणि विदर्भामध्ये हे दौरे सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या या दौऱ्याला विशेष असं महत्त्व दिसते। आज त्यांचा संभाजीनगर आणि जालना दौरा असेल आणि यावेळी ते पदाधिकाऱ्यांची बैठक सुद्धा घेणार अशी माहिती मिळते। सोबतच संभाजीनगर येथे राज ठाकरे यांची पत्रकार परिषद सुद्धा पार पडणार आहे आणि या पत्रकार परिषदेतून राज ठाकरे नेमकं काय बोलतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, आपण पाहतोय आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा आहे, नेमकं स्वरूप काय दौऱ्याचं? जर दौऱ्याचं स्वरूप सांगायचं झालं तर ते आज आता थोड्या वेळात ते जालन्याला निघतील बीडहून आणि जालन्यामध्ये ते मनसैनिकांची बैठक घेणार आहे। त्या ठिकाणी जे मतदारसंघ आहे जालन्यामधील त्यांची जी बैठक त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये जिल्ह्यातल्या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे आणि तिथून ते 10:30 ते 11 वाजेच्या सुमारास जालन्याहून संभाजीनगरकडे निघतील। संभाजीनगरमध्ये आल्यानंतर मनसैनिकांकडून मोठं शक्ती प्रदर्शन करू शकतो असे देखील शक्यता आहे, कारण की आपण पाहिलं की काल बीडमध्ये जसं त्यांच्या विरोधात आंदोलन झालं तसं आंदोलन इथं होऊ नये, त्यामुळे मनसैनिक खबरदारी घेताना आपल्याला पाहायला मिळतात। एक रॅली देखील या ठिकाणी काढण्यात येणार आहे। तो शहरातला प्रमुख पॉइंट आहे सिडको बस स्थानकच्या ठिकाणाहून त्याची रॅली काढून थेट त्यांना त्या रॅलीमधून सुभेदारी विश्रामगृह येथे नेण्यात येणार आहे। त्या ठिकाणी पुढील पत्रकार परिषद ही दुपारी सुरू होणार आहे। पत्रकार परिषदेनंतर मग राज ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जेवढ्या मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाचा ते आढावा घेणार आहे। आपण पाहिलं की त्यांच्या दौऱ्याकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तच धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।